रसायनी चषक 2025 चे रुबाबदार आणि देखणं पर्व समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण यूट्यूब वाहिनीवरती आपलं केलं जाईल. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आणि या उत्कर्ष सावळे संघाला विनंती असेल, रुची 11 उत्कर्ष सावळे संघाला विनंती असेल की आपण आपला 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू समालोचन कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो सर्वांचं स्वागत असेल रसायनी चषक 2025. चला स्पीड टाइम लढत असेल. कृपया विनंती असेल की आपण वेळेचं बंधन आहे आणि त्याच्यामध्ये इनिंग कंप्लीट होणं अत्यंत गरजेचं आहे. सर सावले टीम बाई आपला 12th मन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. सर मॅचला सुरुवात या ठिकाणी होईल. मॅचला सुरुवात होती. या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय अगदीच ISPL सारखी मोठी टुर्नामेंट गाजवणारा खेळाडू साहिल लोंगळे आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती नो डाऊट मिस्टर ISPL साहिल लोंगळे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय निशांत माळी एक अष्टपैलू खेळाडू, तो ते देखील या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतील. पहिला चेंडू अगदीच फटका सजवलाय. प्रोटेक्शन आहे. कॅचिटचा कॉल सक्सेसफुल. गोल्डन डकचा शिकार ठरतोय निशांत माळी. बॅक टू दी डगआउट. असतात जास्त चौकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहत असतो, म्हणजे टेक्निकल प्लेयर आहेत. आणि आता आपण पाहायला गेलो ऑफिशियल देखील खूप चांगले, परंतु यावेळेस बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. देवेश माली आणखीन एक दर्जेदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. उत्कर्ष सावले म्हटलं की रसायनी मधील एक ताकदवर टीम, आणि प्रथमेश त्या टीमचा बोलबाला राहिला कित्येक वर्ष सातत्यानं. अगदीच आपण पाहिलं तर ऋषिकेश माळी देखील या संघामध्ये त्यांना आपण खेळताना पाहतो. एक अष्टपैलू खेळाडू उत्कर्ष सावळे संघातील. आता मात्र आपण पाहताय निशांत माळी यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल झालेत देवेश माळी. त्यांना देखील चांगली कामगिरी करायची. आपण म्हटलं यश मालकर की निशांत माळी पहिल्या चेंडूवरती चौकार षटकाराने त्यांचं खातं ओपन करतात. त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न अपुरा राहिला आणि त्यांना बॅक टू दी डगआउट टंबूच्या आशाला परतावं लागलं. नक्कीच येणाऱ्या बॅटरला आता जबाबदारीनं खेळ करावा लागेल. जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण ती ती वेळ आहे. साहिल लोंगलेचा बॉल लॉफ केलाय. यस खाली क्षेत्ररक्षक जातोय बॉलवर, आणि यावेळेस सिंगलला इझिली डबल मध्ये अगदी कन्व्हर्जन केलं. 2 धाबा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न होता, परंतु 2च धाबा या बॉलवरती मिळाल्या जातील. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 2 या अंकावरती. श्री गणेश झाला. अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं की विकेट निशांत माली याचे दिग्गज फलंदाज यावेळेस बाद झाले, आणि तदनंतर आता डाव सावरायला लागेल देवेश मालीला. हो अगदीच आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती साहिल लोंगले. अगदीच फुलर लेनचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल, आणि या एका धावेच्या मदतीने अगदीच धीम्या गतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ओव्हरऑल 3 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. नक्की साहिल लोंगले ते सर्रार गोलंदाज, अंडर 19 म्हणून ISPL मध्ये त्याची निवड झाली होती, आणि
श्रीनगर के वीर या मोठ्या संघामध्ये आपण पाहायला गेला त्याची अगदी कामगिरीचा बोलबाला आपण पाहिला. तोच गोलंदाज वरचा बॉल दूरवर ठेवला होता ऑन साइडला. बस आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे पोहोचेल तत्पूर्वी सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा कंप्लीट केला. साई लोंगलेच्या विरोधात विकेट गेल्यानंतर प्रथमेश दिसतोय की सिंगल डबल वरती जास्त भर दिला जातो आणि गरजेचा, कारण सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाच्या. या क्रिकेटमध्ये षटकार चौकार अगदी सगळेच जण लगावतात. सिंगल डबल देखील कितके खूप महत्वाच्या. आणि या क्रीडा नगरीवरती आपण सिंगल डबलला प्राधान्य देत काही खेळाडू खेळताना पाहिले. ते वेगवान चेंडू होता पण पंच आम्हाला सांगतायत इट्स अ वाईड बॉल ऑफ स्टिक दी ऑफ स्टंप. एक अवांतर धाव देखील ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना अगदीच वाढताना पाहायला भेटेल. 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. 6 धावा. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. साईल उमरोली गाव फक्त कर्जत पुरता आता मर्यादित राहिला नाहीये. अखंड रायगड मध्ये या गावाचा अगदी बोलबाला. नाव आहे साई लोंगले, त्याच्या मुले हा गाव चर्चेत आला. परंतु यावरचा बॉल आपण पाहायला गेला टप्पा पडला, बीट केला, स्विंग अँड मिस यावरच पाहायला मिळाला. साई लोंगलेला खेळणं सोपं नसणार आहे. कधी ऑफ कटर कधी लेग कटर सर्वच प्रकारचे व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत आणि मेन म्हणजे त्याचा फिटनेस खूप महत्वाचा. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील अद्याप आपल्याला पाहायला भेटतोय. पॉवर प्लेचं शतक आहे त्या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी गोलंदाजी अगदीच आपण साहिल लोंगले यांच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या चेंडूवरती अगदीच निशान माळी सारख्या मोठ्या फलंदाजांना त्यांना बाद करण्यात यश आलं आणि त्यानंतर देखील त्यांनी सातत्य मेंटेन ठेवलंय गोलंदाजी करत असताना. अगदीच लोफ्ट करण्याचा प्रयत्न प्रोटेक्शन होतं आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. आणखीन एक मोठा हादरा भेटतो रुची 11 उत्कर्ष सावळे संघाला. प्रवीण भोजने सारखा मोठा अजून एक दिग्गज फलंदाज जे सलामी आले होते ते बाद झालेत. सलामीची जोडी याबस फुटले मित्र म्हणून दोन्ही फलंदाज आता डगआउटच्या दिशेने परतलेत आणि पहिल्या षटकामध्ये 2 मोठे झटके यावस उत्कर्ष सावले टीमला बसलेत. आणि यावस आपण पाहतोय इन आउट नंबर 3 वर अगदी 4 वरती दाखल होतंय मैदानाच्या आतमध्ये. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये त्याचा बोलबाला राहिला होता ऍज अ फिनिशर म्हणून. यस, सावले टीमचा हार्ड हिटर सिक्सा किंग ऋषिकेश माली दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलं. धावा धावफलकावरती लागल्यात. 6 धावा, 2 गडी बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये सावळे टीम थोडीशी संघर्ष करताना आधी निशांत माली त्यानंतर प्रवीण भोजने हे 2 दिग्गज बॅटर बाद झालेत. साहिल लोंगले अगदी आज सुपर हिरो आहे उमरोली गावाचा आणि त्याने कामगिरी देखील तशीच केली. शरद असतील, हर्षल, गणेश यासारखे बरेच खेळाडू उमरोली टीम मध्ये आपण पाहतो. आणि या वर्षीची आपण पाहिला रतन बुवा ट्रॉफी मध्ये देखील या उमरोली टीमला आपण पाहिलं होतं कमालीचा खेळ राहिला होता. पण त्यावेळेस आता धावसंख्येला आता थोडसा ऍक्सलेट करावं लागेल प्रथमेश. हो, अगदीच पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आला. पॉवर प्लेचं शतक होतं यशजी आणि त्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये आपण साहिल लोंगले यांची गोलंदाजी पाहिली. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी पहिल्या शतकामध्ये आपण त्यांची पाहिली आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी गणेश घारे आले. अगदीच बाटीची कडा लागली आहे. स्कॉट बिहाइंड फलंदाज आणखीन एक मोठा हादरा भेटतोय रुची 11 उत्कर्ष सावले संघाला देवेश माळी यांच्या स्वरूपात. आता मात्र जर यश पाहायला गेलं तर बॅटिंग ऑर्डर डगमगताना दिसतीये रुची 11 उत्कर्ष सावले संघाची. पहिला आपण पाहिलं तर निशांत माळी यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. त्यानंतर आपण पाहिलं तर परत विकेटची संधी यावर सोडत नाहीये. सातत्याने मिळणारे ब्रेक थ्रू आता अडचणीमध्ये आणतात. परंतु सावळे टीमचा दबदबा राहिलाय. त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि कित्येक वेळा पाहिलं अशी परिस्थिती जेव्हा ऋषी माई या परिस्थितीमध्ये संकट मोचन म्हणून धावत येत होते टीमसाठी आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता हरेश माली आणखीन एक दर्जेदार बॅटर. फुलालेनचा बॉल बॉटम हँडचा योग्य वापस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका अलग द कार्पेटने एक सिंगल ऋषी आणि हरेशने कंप्लीट केल्या आणि टीम जाऊन पोहोचले सिंगलच्या बरोबरीने 7. अगदीच त्यांचा प्रयत्न आहे की सिंगल डबलला प्राधान्य देत धावसंख्या देखील पुढे वाढवण्याचं काम, एक मोठं स्कोर कार्ड उभं करण्याचं काम स्वर्गीय नामदेव महाडिक उमरोली संघावरती त्यांचा अगदीच प्रयत्न चालू आहे.
रोहिदाजी तोंडे आमचे जाताड्याचे आहेत. त्यांच्या माध्यमातून लगातारच्या 2 सिक्स साठी तब्बल 4,000 रुपयाचा कॅच प्राइज हरीश मालीसाठी. यावेळेचा बॉल फिरून मारलाय, शॉट क्रिएट केला ऋषी मालीनं, बॉलला पाठवलं सीमारेषा पार, आलाय रसायनी चषकातील दिमागदार चौकार. अगदीच ऋषिकेश माळी यांच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन आपण या चेंडूवरती पाहिलं. अगदीच जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ढकलण्यात त्यांना यश आलंय. त्या 4 धावा, त्या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 धावा धावफलकावरती लागल्या. 11 runs. सितारा सावले गावानं तो दिलाय. रायगड जिल्हा नाव आहे ऋषी माली, ठोकलाय चौकार लास्ट बॉल वरती. पण हरीश माली यांच्यासाठी रोहिदास तोंडे यांच्या माध्यमातून लगातार 2 बॉलवरती 2 सिक्स साठी तब्बल 4,000 रुपयाचा कॅश प्राइज झाला. यावरचा बॉल स्विचिटचा प्रयत्न फसला. स्विचिट म्हटलं की दुधारी तलवार, लग्गी तो आबाद नाही तो बरबाद. पण सरळ बॅटने जेव्हा फटके येत असतात तर हे माइंडसेट कशासाठी वापरलं जातं, परंतु यावर ऋषी यांच्या माइंड मध्ये वेगळं काही चाललं असावं. स्विचिटचा प्रयत्न फसला, चौकानंतर डॉट बॉल यावेळेस कमबॅक केलाय गोलंदाज गणेश घारेनं. पण यश आपण पाहिलं, सरळ बॅटने फटके येत असेल तर आगळे वेगळे शॉट खेळण्याचा प्रयत्न कदाचित करू नये. पण इथे एक सिंगल धाव भेटली आणि एकेरी धावेला प्राधान्य दिलं जात आहे. चांगली सुरुवात अगदीच म्हणावी लागेल गोलंदाजी करत असताना. स्वर्गीय नामदेव महाडिक उमरोली संघाची पहिलं शतक, साहिल लोंगळे यांचं अगदीच मिस्टर ISPL चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना गणेश घारे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. याबाबतचा बॉल स्वीच शेप मध्ये फटका, वाईड इस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला. सिंगल आपण एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली कंप्लीट झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या चपलांना रच्या गतीनं 2 धावा लगेचच कंप्लीट केल्यात आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचली. 14 अंकावरती 2 षटकं संपली. 7च्या सरासरीने 14 धावा जमवल्यात रुची 11 उत्कर्ष सावळे टीमनं. परंतु यावेळेस आता धावगती वाढवावी लागेल. अजूनही 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. परंतु आयोजकांचा विचार केला, अगदी अंकित माळसुरे असतील, शुभम कदम, विलास कदम, प्रवीण भोईर, प्रणय भोईर असतील, आमचे राहुल पाटील या ठिकाणी असतील. खूप सारी मेहनत राहिली, आम्ही देखील पाहिलं. कारण असं म्हटलं जातं ना, लग्नाचा मांडव आणि क्रिकेटचं आयोजन करून बघा, त्यात नाईट रजनी खूप मेहनत असते आणि या सर्वांनी खूप सारी मेहनत घेतल्या. प्रत्येकावरती जी जबाबदारी दिली अंकित मालुसरे मेहनत खरं तर जास्तच, कारण त्यांच्याकडे वेळच नाहीये. खूप सारी मेहनत सर्व आयोजकांची आणि चांगलं दिमागदार, हे मैत्रीचं प्रतीक आहे. आणि असं म्हणतात ना, मैदानातील माती आणि क्रिकेटमधील माती हे रक्ताच्या नात्याच्या पलीकडे असतात. तसं नातं आता हे आपण पाहतोय. तसंच नातं आमचं जोडलं मयूर पाटील आणि आमचं. अगदी आधी ओळख नव्हती, परंतु आता या क्रिकेटने एवढं जवळ बनवलंय की आता मैत्रीच्या पलीकडे, रक्ताच्या नात्याच्या पलीकडे नातं जाऊन पोहोचलंय. मयूर पाटील सर त्यांनी देखील बरंचसं आम्हाला प्लॅटफॉर्म दिला. 2 षटकं संपली, 14 धावा धावफलकावरती. अगदीच क्रिकेट हा खेळ असाच आहे, कारण की आपण पाहिलं खूप मान्यवरांची मांदियाळी या मंचावरती आपण पाहिले. रसानी चषक एक रसानी विभागातील नावलोकाला आलेली एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा या उसराई देवळूरच्या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटते. या 16व्या मॅचकडे चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटीची कडा लागली आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. अंपायर्सनी आउट द्यायच्या आधीच ऋषीनं क्रीज सोडलं. ही खेळाडू वृत्ती आहे आणि फोटा खेळाडूचं लक्षण असतं. एकदा ऋषीसाठी टाळा झालाच पाहिजेत, कारण अगदी त्यांनी सांगितलं की बॅटची कडा. आणि आपण पाहायला गेलं पॉइंटला या ठिकाणी कॅच, या ठिकाणी माफ करा थोडंसं दुर्लक्ष होतं आपण सांगता, परंतु ऋषीनं अगदी क्रीज सोडलं आणि ऋषी देखील बाद झाला. आणि थोडासा खरं तर आयोजनाचा प्रभाव आमच्यावरती देखील पडला, परंतु यावेळेस बाद झालेत. अजून एक बॅटर सुनील तांडे सरांनी सांगितलं की पॉइंटला या कॅच पकडली गेली आणि यावेळेस ऑफिशियल देखील खूप चांगलेत. प्रथमेश आपण विचार केला ना, अगदी सुनील तांडे सर आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये त्यांना नामांकित स्पर्धेमध्ये पाहिलं. विशाल पाटील सर असतील त्यावेळेस सोबत आपण पाहायला गेलं तर नक्कीच दोन्ही ऑफिसरनं कमालीची कामगिरी केल्या. A1 क्वालिटीचे ऑफिसर्स आहेत, कारण सुनील तांडे सर असतील, विशाल पाटील सर, कारण बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना या दोन्ही ऑफिसर्सला आपण पाहिलं. आणि अद्यापही मी जर 2 रात्र पाहिलीत, एकही डिसिजन त्यांच्या माध्यमातून अगदी चुकीचा काहीच डाऊटफुल नाहीये,
क्लिअर डिसिजन त्याच्या माध्यमातून देण्यात आलं. हे ऑफिसरला करता आभार मानणं गरजेचं आहे. अगदीच आपण पाहतो पंचांकडे देखील आशाभूत नजरेनं पाहिलं जातं, पण पंच आपले कटाक्ष आहेत ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर असतात. चांगलं अगदीच पंचांच्या भूमिकेत आपले दोन्ही ऑफिशियल्स आपण पाहता. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल. एक धाव देखील धावफलकावरती ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने अगदीच धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 रन्स ऑन अ बोर्ड. हर्षल लोंगले हा गोलंदाज आपण वेगवान आहे. हर्षल लोंगलेचा विचार केला ना तर नक्कीच कमी वयात बाईक पटकवण्याचा नमान अगदी आपण पाहायला गेला भारताच्या टुर्नामेंट मध्ये नक्कीच हा खेळाडू मिळवला आणि ही कमी वयामध्ये त्याने संघर्ष करत हे नाव कमवलं. साई लोंगले असेल, गणेश घारे, शरद असतील, खूप खेळाडू आहेत या टीम मध्ये. यावेळेचा फटका दिलस्कूपचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक अगदी हातामध्ये झेल होता, परंतु यावेळेस पकडणं थोडंसं कठीण जाऊन बनलं. या बॉल वरती एक सिंगल. 22 धावा कंप्लीट झाल्या. 22 कॅच ड्रॉप झाल्या टीमची टोटल. 16 धावा धावफलकावरती. चला कलवे टीमचा कॅप्टन आणि जिथे टीमचा कॅप्टन कृपया विनंती असेल ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी, आपण टॉस साठी या. कलवे टीमचे कॅप्टन आणि जिथे एका बाजूला आपण पाहिला दोन दिग्गज खेळाडू हरीश गावण आणि त्यांच्या विरोधात रायगड भूषण पुरस्कार मिळाले आमचे सुशांत पोकल या बस दिसतील. अगदीच दोन्ही अष्टपैलू खेळाडू ते देखील या क्रीडानगरीवरती या रसानी चषकामध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटतील, पण ही मॅच देखील हाय व्होल्टेजच्या आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल. एक अवांतर धाव देखील ऍड होईल. गोलंदाज देखील त्यांची लय भरकटताना आपल्याला पाहायला भेटतात आणि धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते आणि धावा येण्या गरजेच्या आहेत. रुची 11 उत्कर्ष सावळे संघासाठी त्या कुठल्याही मार्ग सेवद्या. पुन्हा एकदा लय भरकटताना दिसतात गोलंदाज. एक अवांतर धाव देखील ऍड होईल. आता मात्र लय पकडावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहिलं की पहिलं शतक साहिल लोंगळे यांचं त्याने देखील एक अष्टपैलू गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी त्याने देखील केली, पण त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गणेश घारे आणि आता मात्र हर्षल. ओहो, मोठा फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कॅच इटचा कॉल सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू दी डगआउट. आणखीन एक फलंदाज बाद झाला. आणखीन एक झटका आणि हे ब्रेक थ्रू आता स्कोर कार्डला थांबवतील. धाव गती आहे ती थांबली गेल्या आणि या बस सावल्या टीमला ऍक्सलरेट करण्याची खूप गरज आहे. गोलंदाजी 2 षटकामध्ये कमालीची, कारण जेव्हा तुमच्या आघाडीचे अगदी जबरदस्त बॅटर यावेळेस निशांत माली आणि प्रवीण भोजने बाद झालेत, कारण आक्रमक सुरुवात त्यासाठी ओळखली जातं. पार्टनरशिप बनवण्यामध्ये हे खेळाडू माहीर आहेत आणि तेव्हा जे बाद झाले तिथून अभ्यास आपण पाहायला गेला धाव गती थोडीशी यावेळेस मंदावली. धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला डाऊनच होता, परंतु यावेळेस सावळ टीम आणि आपण पाहायला गेलं तर या विभागामध्ये खूप मोठं नाव आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यस अतुल माली डावखुरा त्याचे पाटस सावळे गावाचा हा सितारा, कारण कित्येक वर्ष अतुल भाईंना आपण पाहिलं खेळताना. पण पाहायला गेला आता व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं नाव बनलंय. यावरचा बॉल आपण पाहिला चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक आहे मागे. सिंगल कम्प्लीट डबलचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. यावेळेस पहा कॉम्बिनेशन कम्युनिकेशन चुकलं आणि तिथे सर्व काही फसलं. रनआउटची वेळ आणखीन एक बाहेर. यावेळेस आपण पाहिला आणखीन एक झटका बसतोय रुची 11 सावळे टीमला. अगदीच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला संयम देखील दाखवावा लागतो. अगदी संयम गमवला आणि धावचूच्या स्वरूपात आणखीन एक गडी बाद झाला. रुची 11 उत्कर्ष सावळे संघाचा. अगदीच आपण पाहायला गेले तर याची की बॅटिंग ऑर्डर आता मात्र दगमगताना दिसते. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अगदीच बिकट परिस्थिती ओढावली गेली आहे. टॉस सडिया जिथे टीमचा कॅप्टन आणि कलवे टीमचा कॅप्टन विनंती असेल दोन्ही कॅप्टनना की ऑफिसर कॉल आहे आपण टॉस साठी ऍड लगेच. 19 धावा धावफलकावरती आणि खूप सारे झटके बसलेत. या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारे प्रयत्न संघर्ष करावा लागला. असं म्हटलं जातं ना, स्वप्न मोहब्बतच असतात, त्याचा पाठलाग करण्यासाठी मोजावी लागते ती किंमत. ती किंमत म्हणजे तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमचे प्रयत्न, न थांबता न थकता न हारता
तुम्हाला प्रयत्न सुरूच ठेवायचे आहेत, कारण प्रयत्न समोर कधी कधी नशीब सुद्धा झोकत असतं. त्यावेळेला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. ते म्हणतात ना प्रयत्न आधी परमेश्वर, तसंच काहीतरी करावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. गोलंदाजी मार्क होते आपण पाहता. हलचल लोंगळे चांगल्या पद्धतीचा काही त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न सार्थकी देखील ठरला जातोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओव्हरऑल 19 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 6 विकेट्स. काय म्हणाले याची अगदीच नाजूक परिस्थिती उडावली गेली आहे रुची 11 उत्कर्ष साबळे संघावरती. पण एका बाजूला अगदीच आपली पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला भेटतं गोलंदाजीच्या जीवावरती स्वर्गीय नामदेव महाडिक उमरोली हा संघ. साहिल लोंगळे खरं तर एक कर्जत गाव शहरातील छोट्याशा उमरोली गावातील एक येणारा खेळाडू आणि अगदी ISPL सारखी मोठी टुर्नामेंट गाजवतोय. काय म्हणाले याची? नेक्स्ट मॅच असेल रियांश 11 गावदेवी कळवे त्यांच्या विरोधात प्रियांक 11 जितू आई जिते. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉस साठी या. खरं तर ही एक गटातील पहिल्या फेरीतील शेवटची अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. कळवे त्यांच्या विरोधात जितू आई जिते. ही मॅच आणखीन एक रप्पन टप फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीम एकमेकांसमोर फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतील. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर भावेश लोंगले आणखीन एक वेगवान गोलंदाज स्लॉग होते षटकामध्ये. पहिलाच बॉल बॅटची कडा पकडला मागे कीपरनं आणखीन एक झटका बसतोय. रुची 11 उत्कर्ष सावले टीमला आणखीन एक मोठा धक्का. अतुल माली यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता मात्र पाहताय आपण यज्ञेश भंडारकर मैदानात दाखल होत आहेत. त्यांच्यामध्ये देखील चांगला खेळ करण्याची क्षमता आहे. त्यांना चांगला खेळ देखील करायचा आहे. अगदी संघ आपला बिकट परिस्थितीमध्ये आहे. त्या बिकट परिस्थितीमधनं संघाला बाहेर काढायचं आहे. हा ही संधी ही पुन्हा पुन्हा निर्माण होत नसते. संधी एकदाच मिळत असते. तर एका खेळाडूला पॉपिंग क्रीज वरती राहणं गरजेचं होतं. दोन्ही एंडे जेव्हा विकेट डाऊन होतात हे चित्र आपण सातत्यानं पाहतो की धाव गती थांबली जाते. अतुल माली यांचा विचार केला कदाचित त्यांची प्रॅक्टिस थोडीशी कमी असावी, कारण आपण जर पाहायला गेलं तर व्यवसाय क्षेत्राकडे ते वळलेत आणि खूप मोठं नाव याबस त्या क्षेत्रामध्ये आपण त्यांचं पाहतो. युवा उद्योजक म्हणून परत याबस क्रिकेट का त्यांच्या रक्तातला केला. आपण पाहायला गेलं पण तो प्रॅक्टिस देखील महत्वाची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यज्ञेश दाखल झालेत न्यू बॅटर. टीमची टोटल जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 19 धावा. अगदीच यज्ञेश भंडारकर ऑन स्ट्राईकवरती आपण पाहताय. अगदीच फुलर लेनचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असार्थकी ठरला जातोय. बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरित्या बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव फलक तिथे स्थिर आहे. 19 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. 19 धावा अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो. धावसंख्येला मेगा ब्लॉक लागला. याबतचा बॉल अलगंद कार्पेट याबत आपण पाहतो डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हर्ष लोंगले बॉल वरती एक सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न रोखला. याबस काय घडला. सिंगल घेतली डबल. याबस पहा जेव्हा तुम्ही पहिली धाव झपाट्याने घेता दुसरी धाव देखील सहज पद्धतीने. आणि ग्राउंड मोठं आहे, कारण असं नाही की ग्राउंड छोटं आहे सीमारेषा छोटा आहे. त्याबस खूप मोठं ग्राउंड आहे. आपण विचार केला तर नक्कीच 2 धावा सहज पद्धतीने कंप्लीट होतील. टीम पोहोचेल आता 20 या अंकावरती. रुची 11 उत्कर्ष सावली 20 रन्स ऑन अ बोर्ड. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील आपण पाहताय अगदीच कासवाच्या गतीने वाढताना आपल्याला पाहायला भेटतीये. ताकदीचा पुरेपूर वापर. इट्स हवाई सपर सीमा पार आला या दणदणीत षटकार. नक्कीच शुभम कदम कौतुक करतात, कारण प्रथमेश कर तुमचे मित्र म्हणेन तुमचा समालोचक नेहमीच भावत असं जास्त करून शुभम कदम यांना, कारण त्यांना मी ऐकलं शुभम कदम यांचं खूप सारं प्रेम आहे आणि आपण आवाज आपण ऐकला.
शुभम कदम चांगले मित्र आहेत तुमचा आणि तुम्हाला संधी या ठिकाणी दिली कारण मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि आपण नौके समालोचक आणि संधी सर्वांसाठी येत नसं संधी यावेळेस आली फुलॉलिनचा बॉल पाठवलाय सी मारेशा पार नाशिकची मिसल मुंबईची बेल आता आलिया धीरज दादाची बेल अगदीच आता मात्र धीरजची वेळ आलेली आहे. अगदीच ताकदीचा पुरेपूर अगदीच धीरज याने जर तिसरा षटकार देखील लगवला तर शुभम कदम यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने देण्यात येईल. चांगल्या पद्धतीचा अगदीच मी आधीच म्हटलं संघ अडचणीत आहे आणि अडचणीबद्दल संघाला बाहेर काढायचं आहे त्या पद्धतीची फलंदाजी धीरज यांची आपण पाहताय. ओहो फटका सजवला. इट्स अ बिग मॅक्झिमम 6. ट्रगीज पहिला ठरला त्याने लगातारच्या 2 बॉल वरती टोकले 2 षटकार 3 नेलेत. आपण पाहिला 3 षटकार टोकलाय. 500 रुपयाचा कॅश प्राइज शुभम कदम यांच्या माध्यमातून गरज होती आणि गरजेच्या वेळी हा खेळाडू धावून आलाय. नाव आहे धीरज. अनिकेत माली यांच्याकडून 500 रुपये धीरज यांच्यासाठी आणि कमालीचा खेळ केला. धीरजनं कमालीचा फिनिश केला. 3 बॉल वरती 3 ठोकले षटकार आणि टीमला पोहोचवलंय 38 या अंकावरती. मानजी डबरे यांच्याकडून धीरज साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 षटकांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज मानजी डबरे यांच्या माध्यमातून. नक्कीच धीरज 200 रुपये तुमचे आमच्याकडे जमा असतील परंतु यावर टीम पोहोचले. प्रथमेश 38 या अंकावरती. आता 24 बॉल आणि 39 चा पाठलाग उमरोली टीमला करावा लागेल. महाराजी डबरे यांच्या माध्यमातून 200. रोहिदाजी तोंडे आणि सतीशजी मस्कर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज धीरज साठी आणि शुभम कदम यांच्या माध्यमातून 500. अनिकेत माली यांच्या माध्यमातून 500. यस 200 रुपये यावेळेस प्राप्त झालेत महाराजी डबरे यांच्या माध्यमातून. रोहिदासजी तोंडे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. रोहिदासजी तोंडे शुभम कदम आपला आमंत्रित करतायत आपण या टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती. शंकर पाटील बदलापूर भोज यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज धीरज साठी. बदलापूर पर्यंत ही स्पर्धा पोहोचले. रासायनिक चषकाची आपण पाहायला गेला हे मेहनतीचं फल आहे आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये या ठिकाणी आपण पाहिला. शुभम कदम अनिकेत माली आणि मानसजी डबरे यांच्या माध्यमातून तब्बल 500 500 1000 आणि 200 1200 रुपये धीरज साठी जमात. कमालीचा खेळ. 18 बॉल्स आपण पाहायला गेला 24 बॉल. आता 39 संख्येची गरज असेल. खूप सारी मेहनत कॉम्बॉक्स मध्ये आपण आज ऐकलत. अगदी देवेंद्र माई सर असतील आमचे ऍडव्होकेट अभिषेक पाटील सर. तदनंतर आपण पाहायला गेले टीके माई सर असतील. तदनंतर प्रथमेश मोरे सर असतील. मानस मनोरे सर असतील. या सर्वांना ऐकलं. मानस पाहायला गेला आम्हाला देखील चांगला सपोर्ट त्यांचा नेहमीच असतो. सातत्यानं आपण पाहायला गेलं कमी वयामध्ये त्यांनी समालोचनाला सुरुवात केली आणि सन्माननीय बारकाजी बारशे यांच्या माध्यमातून 6वी टीम जर अगदी जिंकली विजयी झाली तर नक्कीच 2000 रुपयाचं कॅश प्राइज ऑल टीमला असेल. सन्माननीय बारकाजी बारशे साहेबांच्या माध्यमातून 6व्या टीम साठी हे पारितोषिक. 39 चा पाठलाग आता करायचा पण पाहायला 39 धावा देखील सोप्या नसतील उमरेल टीम साठी कारण त्यांच्या समोर आता तगडा आव्हान धारदार गोलंदाजी आहे ती 6व्या टीमची. अगदीच आपण पाहायला गेलं तर शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहिली तर ऋषी 11 उत्कर्ष सावळे संघाची पण शेवटला जो शेवट गोड झालाय उत्कर्ष सावळे संघाचा. अगदी धीरजची कामगिरी बदलापूर भोज पर्यंत ही स्पर्धा पोहोचली गेली आहे. अगदीच धीरज यांची बॅटिंग देखील बदलापूर पर्यंत पोहोचली गेली कारण की या स्पर्धेची ओळखच आहे. मी आधीच म्हटलेलं
ही स्पर्धा मानाची, ही स्पर्धा स्वाभिमानाची, ही स्पर्धा अभिमानाची. रसायनी चषक 2025 चे दिमागदार आणि देखणं पर्व पहिलंच पर्व आहे आणि यातच सर्व आहे. काय म्हणाले जी? नक्कीच रोहिदाजी तोंडे, सत्यजी मस्कर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा साठी. आणि आपण तदनंतर आपण पाहिला बॉल कलेक्टर शुभमदा बॉल. आणि आपण जर पाहायला गेलं शंकरजी पाटील बदलापूर भोज यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा. अनिकेत माळी यांच्या माध्यमातून 500, मानसी डबरे यांच्याकडून 200, शुभम कदम यांच्याकडून 500. खूप सारी बक्षिसं. आणि सावळे दौलले म्हटलं की नावाळा 2 गाव परंतु एक गाव जिवाळ्याची 2 गावात आपण पाहतो. आणि उसराई देऊळच्या मैदानावरती ही भव्य शृंखला. आता सावळे टीम गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष करून आता मैदानाच्या आतमध्ये अगदी उतरली. 39 धावा वाचवायच्या आहेत. कशा वाचवतील? सुरुवातीला गोलंदाजी चांगली होणं गरजेचे आहे. सुरुवातीच्या आघाडीच्या गोलंदाज त्यांना अगदी चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी जवळच गाव आहे सावली आणि कर्जत विभाग तालुक्यातून बिलॉंग करणार उमरोली गाव. सपोर्ट बराचसा सावळे टीमला असेल परंतु पावना संघ कमालीचा खेळ राहिला. परंतु याबद्दल काय फिनिश केलं शेवट मित्र गोड केला मॅडम धीरजनं. कमालीच्या आपलातून बॅटिंग. अगदीच बाल्य किल्ला आहे आणि त्या बाल्य किल्ल्यावरती चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला अगदीच अटॅक करायचा, एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. येणारे चेंडू असेल 24 आणि 39 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे स्वर्गीय नामदेव माडिका उमरोळी संघाला. अगदीच अशा ठिकाणी एकच म्हणेन जिथे विजयाची शाश्वती नसते तिथेही कडा संघर्ष करावा लागतो. कारण की येणारी वेळ नशिबाने नाही तर स्वकर्तृत्वाने बदलावी लागते. दोन्ही संघांना प्रयत्न करायचेत, अताट परिश्रम करायचेत, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. तर ही स्पर्धा जिंकणं तेवढंच महत्वाचं असेल. प्रवीणजी पाटील उद्योजक खोपोली त्यांच्या माध्यमातून 2 बॉल बॉक्स या ठिकाणी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले गेले. त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक आभार असेल. प्रवीणजी पाटील उद्योजक खोपोली यांच्या माध्यमातून 2 बॉल बॉक्स या ठिकाणी पुरस्कृत केले गेले. त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 39 धावा. परत मॅच कठीण असेल की सोप्या? अगदीच 39 धावा, अगदी 24 चेंडू मध्ये 39 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जितका या टॉस साठी कलवे टीमचे कॅप्टन, जिते टीमचे कॅप्टन. आता शेवटचा कॉल दोन्ही टीम साठी असेल, दोन्ही कॅप्टन साठी. कलवे आणि जिते दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल आहे. आपण टॉस साठी या. वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील एक अतिरिक्त उसळी घेतली आणि या सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव फलक तिथं स्थिर आहे. 2 धावा धाव फलकावरती लागलेत. आपण म्हटलं की 39 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ही धावसंख्या जेवढी कठीण वाटते तेवढी कठीण देखील नाहीये आणि जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी देखील नाहीये. चेंडू टोलावला. अगदीच पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय. चेंडू सरळ जातोय. 1 बाउंस, सीमा रेषा पार, दणदणीत चौकार. टॉस साठी कलवे टीमचा कॅप्टन आणि जिते टीमचा कॅप्टन. टॉस साठी लगेचच या दोन्ही. नक्कीच देवेश माळी आणि आपण पाहायला गेलो विकेट हॅट्रिक संपादन केली तर नक्कीच जे मुख्य आयोजक आहेत शुभम कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल देवेश माली यांच्यासाठी. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स लगेचच. प्रसाद पाटील दाखल झाले कलवे टीम म्हटलं. सुशांत मोगल, प्रसाद पाटील आक्रमक बॅटर. अनिकेतजी माली यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आता या. याबतचा बॉल वेगवान होता. खूप वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देवेश माली यांच्या माध्यमातून सुरू. परंतु मुख्य व्यासपीठावरती टॉस केलं जाईल. कलवे टीमचा कॅप्टन प्रसाद पाटील या ठिकाणी दाखल आहेत. चला जिते टीमचा कॅप्टन लगेचच या. मोठी मॅच देखील आपल्याला पुढे इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. एका बाजूला रायगड भूषण सन्मानित सुशांत मोकल पण फटका सजवलाय. चेंडू देखील थांबत नाहीये. चेंडू देखील जातोय. सीमा रेषा पार. आलाय दणदणी षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे अगदी झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 39 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती लागल्या. 12 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 0 विकेट. 12 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग 39चा. पुढची अगदी फाईट आणखीन एक दर्जेदार पाहायला मिळेल. एक रप अँड बॅटल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल.
कलबे त्यांच्या विरोधात आपण नक्कीच पाहू जिते टीमला कमालीची आणखीन एक बॅटल पेन विभागातील दोन्ही संघ एकमेकांसमोर आपण या मैदानावरती पाहू. नक्कीच देवेश माली यांच्यासाठी पारितोषिक आलं. आकाश कोंडिलकर यांच्या माध्यमातून लगातारच्या 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. शुभम कदम देखील त्यांचा सपोर्ट खरंच सावळे टीमला दिसतो कारण जवळचा संघ आहे आणि त्या टीमला देखील सपोर्ट करता आपण त्यांना पाहतोय. तो नक्कीच थोडा सौदीमध्ये टॉस या ठिकाणी करू आपण. परंतु या टीम टोटल जाऊन पोहोचली 12 अंकावरती. माफ करा 1 मिनिट. चला 12 धावा. मयूर पाटील सर असतील नो टेन्शन असतं. एकही कॅल्क्युलेशन त्यांच्या माध्यमातून चुकणार या नाही. स्पर्धेचा तिसरा डोळा कोण असेल तर मयूर पाटील सर. बॉल स्विच इटचा प्रयत्न. यस बॉल चालला डीप थर्ड मॅन रिझन मध्ये आउटफील्ड आहे फास्ट बॉल चालला सीमा रेषा पार. या बॉल वरती आलाय चौकार. पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 16 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. 39 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदीच ही स्पर्धा थेट प्रेक्षेपण रसायनी चषक समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रेक्षेपण YouTube वाहिनीवरती केलं जाईल. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपल्याच मराठी माणसाला पुढे न्या हेच आपलं कर्तव्य असेल. आणि मुळा मॅच कडे चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय रुची 11 उत्कर्ष सावळे आणि त्यांच्या विपक्षात स्वर्गीय नामदेव माडिक उमरोली हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. या संघाचं वैशिष्ट्य अगदीच पाहायला गेलं तुम्ही सर ISPL साहिल लोंगळे. यश हा नक्कीच आपण पाहतोय साहिल लोंगणेने कंबाईचा खेळ केला. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना 16 धावा धावफलकावरती लागल्यात. याबाबत सतरा बॉस आता 19 धावसंख्येची गरज आहे. अजूनही इक्वेशन बनलंय परंतु इक्वेशन आपण पाहायला गेला आता कमाईची सुरुवात ऍक्सेलेट करण्यास सुरुवात केल्या या बॅटर्सने दोन्ही. एका बाजूला आपण पाहतोय शरद आणि भावेश लोंगले. शरद देखील आपण पाहिला शांतमी संयमी खेळाडू आणि बस भावेश टाकेन वरती. भावेशचा विचार केला एक आक्रमक सिक्सर किंग अशी ओळख आहे कारण या टीमचा उल्लेख केला. एक से बडकर एक बाट या टीम मध्ये परंतु याबाबत आक्रमण चढवलं जात आहे धीरज वरती. याबाबतचा बॉल यस सुनील तांडे सर इशारा करतात हा बॉल वाईड असेल. अतिरिक्त धाबा रोखाव्या लागतील सावळे टीमला का धाबा तुमच्याकडे आधीच कमी आहेत त्यामुळे एक एक धाव खूप महत्वाची आहे. प्रथमेश ते म्हणतात ना आपल्या आयुष्यात एका ठराविक वयानंतर पेन काढून घेतलं जातं आणि आपल्या पेन्सिल काढून घेतली जाते आणि आपल्या त्यात पेन सोपवलं जातं. त्या चुका तुमच्या आता तुम्हाला खोडल्या जाणार नाही. त्या चुका तुम्हाला मागच ठरतील की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. एक धाव देखील भेटली जाते एका धावेच्या मदतीने चिकी सिंगल आपण पाहताय 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहता. खरं तर स्टार्टिंग पण अगदीच ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.
आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पाहताय शरद यांची फलंदाजी आक्रमक रूप त्यांनी देखील धारण केलाय, पण गोलंदाजी मार्गवरती धीरज आले येतात. अगदीच टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. एक धाव भेटली जाते, सिंगलला प्राधान्य दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय अगदी धीम्या गतीने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. पण आता मात्र त्यांना समजलंय की आपण सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तर आपण हा सामना इझिली विजय करू शकतो, हळवारपणे विजय संपादित करू शकतो. तीच रणनीती आखलेली जातीये स्वर्गीय नामदेव माडिक उमरोली संघाची. अगदीच आपण पाहिलं तर चांगला खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतोय. याबाबतचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बराच वरती गेला बॉल. बॉल खाली येते, क्षेत्ररक्षक जजमेंट चुकलं आणि त्या ठिकाणी कम्युनिकेशन देखील चुकलं गेलं. रनआउटची संधी, परंतु याबस पहा देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं ना. दोन संधी होत्या आणि याबस एक कॅच आणि रनआउटची 2 संधी सोडल्यात. ते म्हणतात ना, यश क्रिकेटर सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीने गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असतो त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील झालं पाहिजे. थोडंसं मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटलं. कॅचेटचा कॉल होता, तो देखील ड्रॉप झाला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आश्रयाला देखील परतला असता, पण जीवनदात त्यांना देखील भेटला आणि त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील आपण ऑन स्क्रीनवरती ऑन बोर्डवरती आपण पाहताय 25 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि आता मात्र समीकरण असेल 14 चेंडू आणि 14 धावेंची गरज. गोलंदाज तयार. अगदीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, एक धाव भेटली जाते. चोरटी धाव आपण पाहू शकाल एका धावेच्या मदतीने. अगदीच पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल, म्हणजेच 1+1 = 2 अशा 2 धावा धावफलकावरती लागल्या जातील. म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 27 धावा धावफलकावरती. 14 चेंडू आता 12 धावसंख्येची अद्यापही गरज. इक्वेशन आपण पाहायला गेलं सहज पद्धतीने अगदी पूर्ण करू शकतात. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न होता. याबस कीपिंग आपण पाहायला अगदी कमाईची झाली, रेफर केला. स्टंपिंग साठी या ठिकाणी रेफर केला. यस रनआउट साठी. यस OUT पाठ आउट असेल. याबस विकेट आली आणि आपण पाहायला गेला समीकरण जरी सोपा असलं कटिंग करू शकतात. जर अशी याबस सर्व तुमचं फिल्डिंग डिपार्ट गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली तर नक्की चांगलं याबस खेळ तुमच्या माध्यमातून देखील होऊ शकतो. अगदीच MS धोनी स्टाईल मध्ये कीपिंग आपल्याला निलेश यांची पाहायला भेटली आहे. अगदीच फलंदाजा पहिला ब्रेक तो भेटला जातोय आणि एक आनंदाची लाट देखील येऊन जाईल ऋषी 11 उत्कर्ष सावळे संघाच्या खात्यात. अगदीच समीकरण असेल 13 चेंडू 12 धावेंची गरज, म्हणजे धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 27 धावा धावफलकावरती लागल्या. आता 39 या धावसंख्येचा पाठलाग करत चांगली अगदीच गोलंदाजी. आता मात्र सांघिक खेळाचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. समीकरण असेल 13 चेंडू 12 धावा 13 चेंडू. अगदीच मॅच बनली गेली आहे. ही मॅच हाय व्होल्टेज मॅच आहे, काटेकी टक्कर, बिग फाईट आपल्याला पाहायला भेटते. फाईट याबस पाहायला मिळते, परंतु आता पाहायला गेलं 13 चेंडू आता गरज 12 धावसंख्येची. हे विनिंग इक्वेशन, परंतु कटिंग करण्यामध्ये आता सावळ टीम पूर्ण जोशाने उतरली. यावरचा बॉल दूरवरचा चालला. आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पद्धतीने इझीला कंप्लीट केला दोन्ही बॅटर्सनी. तिसरीचा प्रयत्न परत रोखले. थोडस आपण पाहायला गेला कॉल होता 22चा आणि 2 धावा या बॉल वरती कंप्लीट झाल्यात. आता अगदी 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीने टीम जाऊन पोहोचली 29 या अंकावरती. शेवटच्या 12 बॉल्स करायच्या 10 धावा. इक्वेशन बनलं. आपण पाहायला गेला 39चा पाठलाग करत असताना 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 बॉल्स 10 धावसंख्येची गरज आहे. अजिंक्य भोड सर नक्कीच जण आपण पाहतोय आम्हाला त्यांनी घडवलंय. अंकित मालुसरे, राहुल पाटील, मयूर पाटील असतील, आम्हाला घडवण्यामध्ये त्यांचा देखील खूप मोठा हातखंड. हा नक्कीच यश शेवटच्या आता निर्णायकारक
12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे ती उमरोली या टीमसाठी. आणि इथून पुढे आता कसोशीचे प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना, कारण की 12 चेंडूमध्ये 10 धाव्यांचं संरक्षण करणं या मैदानाचा जर विचार करता फारसा अवघड नसेल. फिल्डिंग करणाऱ्या सावले या टीमसाठी. आणि इथून जर स्ट्रॅटर्जी आखली, नवीन नवीन मित्र म्हणून जे गोलंदाज आहेत, जे येणारे गोलंदाज आहेत, त्यांनी जर चांगली गोलंदाजी इथून पुढे केली, अचूक टप्पा गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण जर त्यानं ठेवलं, तर या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 10 धावसंख्येचं संरक्षण करणं जास्त अवघड नसेल. ते उत्कर्ष सावले या टीमसाठी. आमचे मित्र डॅनी लोंगले देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि उमरोली टीमचे ते देखील खेळाडू आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. संकेत मालुसरे आज बराचसा उशीर झाला तरी देखील या स्पर्धेला ते एन्जॉय करतायत. अंकित मालुसरे यांचे बंधू आहेत आणि काल ते थोडेसे लवकर, म्हणजे त्यांना नाईटला प्रस्थान व्हायचं होतं, त्या कारणास्तली जॉबवर जाण्याच्या कारणास्तली ते लवकर इथून गेले होते, परंतु आज शेवटपर्यंत ते या स्पर्धेमध्ये थांबणार आहेत. ऑन साइड मध्ये हा फटका चेंडून अगदी दिशा बदलली आणि तदनंतर जिथे असं वाटलं होतं चौकार येतोय की काय, परंतु दिशा बदलण्याच्या नंतर 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 11 चेंडू आणि 8 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. रसायनी चषक 2025चं हे दिमागदार देखणं आयोजन, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतीये. देवळोली, उसराई देवळोलीचं हे ऐतिहासिक मैदान. टॉस या ठिकाणी केलं जातो. एकीकडे कळवे आणि त्यांच्या विरोधात जितवाई जिते आणि रियांशी 11 गावदेवी कळवे या 2 संघादरम्यान टॉस केलं जाईल. अनिकेतजी माळी यांच्या शुभास या 2 संघादरम्यान या ठिकाणी टॉस केलं जात आहे. षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे निर्णायकारक 10 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 9 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. कलवे टीमनं या ठिकाणी टॉस जिंकलाय. आज रियांशी 11 या नावानं गावदेवी कळवे संघ, मनोज देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधात प्रियांक 11 जितवाई जिते ज्यांनी टॉस गमावलाय, परंतु मॅच मध्ये मजा येईल. एकाच विभागातील पेन तालुक्यातील हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात चांगला खेळ करताना पाहायला मिळतील. परंतु या मॅच मध्ये काय घडेल. शेवटच्या आता 8 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. मयूर पाटील आमचे साथी गुणलेखक मित्र, खूप चांगले अपडेट त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. यावेळेस जेलला कॅरी केलंय का असं वाटलं होतं, परंतु 1 टप्प्या अखेर हा विजयी चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं मॅचला खऱ्या अर्थानं विजय संपादित केलाय ते दिबा पाटील. SBCC उमरोली या टीमनं आणि विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं ते उत्कर्ष सावले टीमला, त्यांचं देखील गुडगुड कौतुक. खूप चांगला खेळ या ठिकाणी दाखवला. कलवे टीम काय निर्णय, टॉस जिंकलाय कलवे टीमनं, निर्णय काय आहे. सावले टीमचे धीरज, त्यांच्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी असेल. आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. धीरज, सावले टीमचे धीरज, आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. कलवे टीमचा निर्णय फिल्डिंग करण्याचा, लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी दाखल व्हायचंय. इथून पुढे विदाऊट टाइमपास मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच दाखल व्हा. प्रत्येक टीमला वेलेचं बंधन. बॉल बॉय आमचे